प्रत्येक पालकांना वाटत असतं की आम्ही मुलांना न रागवता त्यांच्यामध्ये समजदारी आली पाहिजे, पण सिच्युएशन अशी येत असते की कळत नकळत पालकांकडनं मुलांना रागवलं जात असतं आणि त्याचे परिणाम हे वेगळ्या पद्धतीने दिसून येत असतात. मग आजच्या काही पॅरेंटिंग टिप्स ज्या आहेत त्या खास पालकांसाठीच आहेत. प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, लाईक करा आणि शेअर करा. सम इम्पॉर्टंट पॅरेंटिंग टिप्स लाईक अल्फाबेटिकल. लाईक दिस, ए स्टँड्स फॉर ॲप्रिसिएशन्स. मुलांना खूप ॲप्रिसिएट करा, त्यांच्या कामाला ॲप्रिसिएट करा आणि दिवसातून मुलांनी जे जी काही चांगली कामं केलेली असतील त्या चांगल्या कामांना त्यांना थँक्यू म्हणा, वाव म्हणा. याच्याने मुलांमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट होत असतो. बऱ्याच वेळेस काय होत असतं, मुलांनी एखादी चांगली गोष्ट केलेली असते आणि ते तुमच्याकडे सांगायला येत असतात, पण जर तुम्ही थोडेफार स्ट्रेसमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल किंवा तुम्ही तुमच्या कामात बिझी असाल, त्यावेळेस तुम्ही त्यांना थोडंसं निग्लेक्ट करत असतात किंवा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्या मुलांना त्यावेळेस थोडंसं बॅड फील होत असतं आणि ज्यावेळेस ते दुसऱ्यांदा कुठलं तरी चांगलं काम करत असतात त्यावेळेस मात्र ते तुमच्याकडे सांगायला येत नाही, ते त्यांच्या फिलिंग्स दुसरीकडे कुठेतरी शेअर करत असतात. म्हणून पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जनरली ज्या मॉम्स असतात त्या कुठेतरी काहीतरी कामात बिझी असतात आणि मुलगा किंवा मुलगी त्यांना काहीतरी सांगण्यासाठी येत असतं, पण त्यावेळेस जर त्या किचनमध्ये असतील तर त्यांनी अगोदर प्रायोरिटी मुलांना द्या आणि त्यांना ॲप्रिसिएट करा. म्हणून आजचा अतिशय महत्त्वाचा बुलेट पॉईंट जर असेल तर तो म्हणजे ॲप्रिसिएट टू युअर चिल्ड्रन्स. त्यांनी अगदी छोटी छोटी कामं जरी केलेली असतील, त्यांनी सांगितलेली नसतील तरीसुद्धा तुमच्या जर ती लक्षात आली तर तुम्ही त्यांना लगेच ॲप्रिसिएट करा, त्यांचं कौतुक करा. बी स्टँड्स फॉर ऑलवेज बिकम अ ब्रॉड थिंकर. बघा, बऱ्याच वेळेस मुलांनी अशी काही कामं केलेली असतात की ती आपल्या लक्षात येत नाहीत आणि त्यांनी सांगितल्याशिवाय आपण ते समजून घेत नाही. म्हणून मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. ते दिवसभरामध्ये कोणकोणती प्रोडक्टिव्ह कामं करतायत, त्याच्यातली काही अनप्रोडक्टिव्ह कामं पण होऊ शकतात, पण जी प्रोडक्टिव्ह कामं होत आहेत ते ब्रॉड माइंडने विचार करा. कदाचित त्या कामात त्यांची स्किल लपलेली आहे आणि त्या स्किल थ्रू ते पुढे त्यांचं फ्युचरसुद्धा घडवू शकतात. म्हणून ऑलवेज त्यांच्याकडे नेहमी बघत असताना ब्रॉड व्ह्यूने बघत चला. म्हणजे त्या स्किलमध्ये जर तुमच्या मुलांचं करिअर लपलेलं आहे तर तुम्ही त्याला थोडंसं पुश करा, तशा फॅसिलिटीज अवेलेबल करून द्या जेणेकरून तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनू शकतो. सी स्टँड्स फॉर अतिशय महत्त्वाचा बुलेट पॉईंट आहे हा, कम्युनिकेट विथ देम. खूप घरात आपण बघत असतो, बघा, काही टी व्ही बघत असतात, काही मोबाईलमध्ये असतात आणि मूलसुद्धा एक सेपरेट मोबाईल घेऊन बसत असतो किंवा असं पण होत असतं की आपण टी व्ही बघत असतो आणि मूल काहीतरी पेंटिंग करत असतं. तर त्यावेळेस ते जे काही कुठलं काम करत असेल त्यावेळेस त्यांच्यासोबत कम्युनिकेट करा किंवा फुल कॉन्सन्ट्रेटने. मी तर सी ह्या अल्फाबेटवर खूप जोर देऊन सांगणार आहे, C2 टाईप, म्हणजे कॉन्सन्ट्रेटने कम्युनिकेट करा. ज्यावेळेस आपण त्यांच्याशी संवाद साधत असतो त्यावेळेस त्यांच्या मनातल्या भावना बाहेर येतात, त्यांनी दिवसभरातून केलेल्या चुका आपल्या लक्षात येत असतात, जेणेकरून ती चूक दुसरी तिसरी कोणी व्यक्ती आपल्याला दाखवेल त्याच्या अगोदरच जर आपण ती चूक मुलांच्या तोंडून कळत न कळत आपल्याला ऐकायला मिळाली तर आपण त्याच्यावर सुधारणा करून त्यांना तो योग्य तो सल्ला देऊ शकतो. म्हणून ऑलवेज बी कम्युनिकेट विथ देम. त्यांच्यासोबत नेहमी कम्युनिकेट करत राहायचं आहे आणि असा कुठला तरी एखादी प्रोडक्टिव्ह वेळ तुम्ही चूज करायचा आहे की त्या ठिकाणी फक्त तुम्ही आणि तुमचं मूल त्या ठिकाणी असेल आणि त्यांच्यासोबत इतक्या गप्पा मारायच्या आहेत की कारण प्रत्येक मूल हे इनोसंट असतं. ते अगदी किंडर जॉय स्टँडर्डचं असेल किंवा 12 स्टँडर्डचं असेल किंवा एखादी मुलगा जॉब करणारा असेल, आईसाठी पॅरेंट्ससाठी ते मूलचं असतं. म्हणून कम्युनिकेट करत जसं जसं मूल मोठं मोठं होत जातं तसं तसं त्यांचे प्रॉब्लेम्सही मोठे मोठे होत चालतात आणि बऱ्याच वेळेस मूल हे वाढत असताना त्यांचे जे फिलिंग्ज असतात, इमोशन्स असतात ते दुसरीकडे शेअर करतात. म्हणून पालकांनी ह्या नोटीस करण्यासारख्या गोष्टी आहेत की तुमच्या मुलांनी त्यांच्या भावना ज्या आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना जे काही सांगायचे ते तुमच्यासोबतच शेअर करावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्तापासून तुम्ही हा अल्फाबेटिकली बेस छान पद्धतीने ॲक्सेप्ट करा.
A stands for appreciations, B stands for always broad thinker व्ह्यूने त्यांच्याकडे बघा. कम्युनिकेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ABCD. D stands for दिस इज ओनली फॉर यू. मला ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडनं